नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत सगळेजण गप्पा मारत बसलेले असताना तितक्यात सुमित्रा येते दवाखान्यातनं. ऐश्वर्या कुठे आहे विचारल्यानंतर ती सांगते तिने मला 2-3 वेळा विचारलं माझ्या मैत्रिणींच्या घरी जायचं आहे, मी जाऊ का, तुम्ही एकट्या घरी जाल का? तेव्हा मी तिला हो बोलले आणि मग ती गेली. इकडे ओवी शाळेतनं बाहेर आलेली असते. तिला वाटतं रस्त्यातनं मी घरी जाईल, पण ती वेगळ्याच रस्त्याने हरवलेली असते. ऋषिकेशची मीटिंग चालू असते. त्याने सगळ्यांना आपापले मोबाईल सायलेंट मोडवर करून ठेवा, खूप महत्त्वाची मीटिंग आहे, आपल्याला बोलायचं आहे, तेव्हा सगळ्यांनी मोबाईल बंदच करा असं सांगितलेलं असतं. थोड्या वेळाने ऐश्वर्या घरी वापस येते. तेव्हा ती सगळेजण तिच्या काळजीत असतात. खूप उशीर झाला तेव्हा ती सांगू लागते माझ्या मैत्रिणीच्या घरी थांबले म्हणून वेळ झाला. सुमित्रा म्हणते पुन्हा असं कधी झालं तर आधीच फोन करून आम्हाला कळवत जा, आम्हाला काळजी राहणार नाही. तेव्हा ती ओवी कुठे आहे विचारल्यानंतर सुमित्रा म्हणते ती शाळेत गेली आहे. आजी म्हणते बरं झालं ती कलकल घरी नाही म्हणून. सुमित्राला राग येतो, तिला रागवते. मग दोघींचं बोलणं चालू असताना ऐश्वर्या म्हणते आता काही बोलायलाच नको, मग ती रूममध्ये निघून जाते. इकडे जानकी तिला शाळेत घेण्यासाठी आलेली असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की गेट बंद आहे. वॉचमॅनला विचारते तेव्हा तो सांगतो सगळे मुलं घरी गेलेले आहे. तेव्हा ती म्हणते मी तर माझ्या मुलीला घरी नेलंच नाही, मग ती कुठे आहे? तेव्हा ती शाळेतली मॅडम सांगते मी स्वतः माझ्या फोनवरून फोन केला होता, तेव्हा तुम्ही ओकेही बोलला होतात. पाण्याच्या टाकीची दुरुस्तीमुळे आम्ही लवकर मुलांना घरी सोडलेलं आहे. तेव्हा जाब विचारू लागते जानकी त्या मॅडमला. तेव्हा ती सांगते हा बघा, हा माझा मोबाईल नंबर आहे, मी ह्या वेळेला तुम्हाला फोन केला होता. मग ती ऋषिकेशला फोन करू लागते, पण ऋषिकेश फोन उचलत नाही. मग नानांना फोन करते, ओवी घरी आली आहे का असं विचारते, कारण आमची चुकामुक झालेली आहे, मला वाटलं ती घरी पोचली की काय. नानासाहेबांना खूप काळजी वाटते. अगं काय झालं आहे ते तरी सांग असं विचारत असतात. इकडे भामटी ऐश्वर्या गुपचूप त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं सुमित्राला नानासाहेब सांगू लागतात. इकडे पुन्हा ती ऋषिकेशला फोन करू लागते. मीटिंग संपल्यानंतर तो फोन बघतो आणि फोन करतो. तेव्हा त्याला कळल्यानंतर तो घाईघाईने शाळेच्या गेटसमोर येतो. तेव्हा जानकी त्याला म्हणते तुम्ही त्यांना विचारा, ते मला काहीच सांगत नाही शाळेतल्या वॉचमॅनला. तेव्हा तो जातो मध्ये मॅडमला म्हणतो आम्ही पालक आलेले नसताना तुम्ही मुलांना सोडलंच कसं, तुमची जबाबदारी हवी ना. तेव्हा ती म्हणते मी फोन करून सांगितलं होतं तुम्हाला हवं तर तुम्ही फोन चेक करा. जानकी म्हणते माझ्या चुकीमुळेच मी फोन घेतलेला नाही, सॉरी. मग ते दोघंजण मिळून तिला शोधायला इकडे तिकडे धावू लागतात. जानकीला चक्कर येते. जानकी चक्कर येऊन पडल्यानंतर तिला पाणी पाजून तिला शुद्धीवर ऋषिकेश आणतो. तेव्हा ती खूप रडते माझ्या मुलीला कसं शोधायचं. तेव्हा देवावर विश्वास ठेव असं ऋषिकेश सांगतो आणि त्याला एक गोष्ट आठवते की तू तिला गोष्ट सांगितलेली होती, हरवलेली राजकुमारी मग देवाच्या मंदिरात जाते, तिच्या आईवडील तिला तिथे शोधायला येतात. जर आपल्या ओवीनी तसंच केलं असेल तर चल आपण तिकडे जाऊन शोधूया. आणि इकडे ओवीलाही तीच स्टोरी आठवते. आई बाबा हरवल्यानंतर देवाच्या मंदिरात जायचं, मग तिथे देव आपल्याला आपले आईवडील पुन्हा भेटवतात. ती देवासमोर हात जोडते की देवा मला माफ कर, मी तिथून जायला नको होतं, आता मी हरवले आहे, मला माझ्या आईवडिलांपर्यंत कसं तरी पोचव ना. देवाला ती साकडं घालत असते आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात करते. इकडे ऋषिकेश जानकी गेटसमोर येतात. सगळीकडे शोधतात पण त्यांना ओवी कुठे भेटत नाही. चुकामुक होते कारण ती प्रदक्षिणा घालते तेव्हा हे तिला शोधत असतात, तिला माहीत नसतं. मग तिला बाबांचा आवाज येतो. ती बाबांच्या आवाजाकडे धावत धावत येते. आई बाबा म्हटल्यानंतर ते दोघंजण तिला मिठी मारतात. आपली ओवी सापडली म्हणून एकमेकांना बघून आनंदी होतात. देवांचे आभार मानतात की इतकं मोठं संकट देवा तू घालवलं, आम्हाला अशीच तुझी कृपा असू दे. घरी आल्यानंतर सगळेजण तिचं लाड करतात. काय झालं म्हणून सगळेजण विचारू लागतात. आणि ऋषिकेश जानकी काही सांगण्या अगोदरच ऐश्वर्या म्हणते किती काळजी करतात हे शाळेवाले. पाण्याची टाकीची दुरुस्ती सुट्टीच्या दिवशी पण करू शकता ना, आजच बरी करायची होती आपल्याला त्रास द्यायला. मग ऋषिकेश जानकीच्या लक्षात येतं ही गोष्ट तर मी घरी आल्यावर अजून कोणाला बोलले नाही, मग हिला कसं काय माहिती. मग तिला फोनची गंमत आठवते की तिने फोन उचलला होता. मग ती ऐश्वर्याला माझ्यासोबत चल म्हणून गच्चीत घेऊन जाते. तिथे जाऊन तिचा हात पिरगळत तिला विचारते सांग खरं काय आहे, तू सूड उगवण्याच्या भावनेनी, चढाओढ करण्याच्या भावनेनी माझ्या मुलीच्या जीवाबद्दल असं खेळलीस. तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते मला तिला त्रास देण्याची इच्छा नव्हती, पण तू कशी निष्काळजी आई आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करायचं होतं. तेव्हा जानकी म्हणते तू ही चढाओढ आता अशीच करणार असशील तर माझ्याशी गाठ आहे, कारण मी एका मुलीची आई आहे. माझ्या मुलीशी जीवाशी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा कधी करायचा नाही आणि शेवटची वॉर्निंग हवी तर तू समजून घे. जाऊ म्हणून मी तुझे सगळे गुन्हे माफ करेल, पण आई म्हणून कधीच करणार नाही. रंजक ठरणार पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.